ज्या लोकांना वर्कआउट करण्यासाठी वेळ नाहीये तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 4 मिनिटांमध्ये आपण फुल बॉडी वर्कआउट कसं करायचं ते दाखवणार आहे. त्याने तुमच्या पूर्ण शरीराचा व्यायाम होतो, तुमचं वजन लवकर कमी होतं आणि तुमच्या पूर्ण शरीराची लवचिकता वाढते. तुम्ही दिवसभर खूप फ्रेश राहता. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ पहा आणि रोज व्यायाम करा. बघा तुम्हाला किती छान वाटणार आहे. अनेक लोकांचे मला प्रश्न असतात की मॅम आम्हाला व्यायाम करण्यासाठी वेळ नाहीये, तर त्यांच्यासाठी खास हा व्हिडिओ घेऊन आले. कारण की कमी वेळामध्ये आपण फुल बॉडी वर्कआउट कसं करायचं ते मी तुम्हाला आज दाखवणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ समोर ठेवा आणि माझ्यासोबत करा. चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी 4 मिनिटाचा टायमर लावणार आहे. त्याच्यामध्ये आपण किती वर्कआउट करू शकतो ते पाहूया. त्याने तुमच्या पूर्ण शरीराची फ्लेक्सिबिलिटी वाढणार आहे, तुमचं वजन सुद्धा लवकर कमी होणार आहे, तुमचा स्टॅमिना सुद्धा वाढणार आहे. फक्त तुमच्याकडे जास्त वेळ नाहीये. 4 मिनिटं तुम्ही रोज काढा. सकाळी उठल्या झोपेतून सुद्धा तुम्ही लगेच करू शकता हा व्यायाम. फक्त 4 मिनिटं काढायचे स्वतःसाठी आणि दिवसभर खूप फ्रेश राहायचंय. चला सुरुवात करूया व्हिडिओला. सर्वप्रथम आपल्याला दोन्ही हात कमरेवरती घ्यायचे आणि मानेला फिरवायचं आपल्याला उजव्या बाजूला, डाव्या बाजूला. जे काही स्ट्रेचिंग होते मानेचं ते पूर्ण आपल्याला फील करायचं. 3 वेळा फिरवायचं. नजर समोर, पूर्ण चिन चेस्टला टच करा. श्वास भरत पूर्ण वरती. थ्रोटला जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. याचे पण आपल्याला 3 काउंट करायचे. नजर समोर, दोन्ही हात साईडला राऊंडमध्ये फिरवा क्लॉकवाईज. याचे पण आपल्याला 10 काउंट करायचे. उलट दिशेने पण तुम्हाला 10 काउंट करायचे. जो काय ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचा आहे. तुमच्या हाताचे आकडलेले स्नायूने पूर्ण मोकळे होतात. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही हात समोर घ्यायचे, दोन्ही हाताच्या मुठी करायच्या. श्वास भरत दोन्ही हात बाहेर घ्या, श्वास सोडत आतमध्ये. पूर्ण तुमची पाठ खूप दुखते, खांदे खूप दुखतायत, तर त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. याचे पण तुम्हाला 10 काउंट करायचे मोजून. जो काय ताण येतो तो पूर्ण फील करा. जसं तुम्हाला जमेल तसं हळूहळू करा. रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये तुम्हाला दोन्ही हात कमरेवरती घ्यायचे आणि कमर पूर्ण राऊंड मध्ये फिरवायचे. याचे पण तुम्हाला 5 काउंट करायचे. परत उलट दिशेने पण 5 काउंट करा. रिलॅक्स. त्यानंतर तुम्हाला दोन्ही पायामध्ये 30 डिस्टन्स घ्यायचं. आपल्या हातामध्ये बॉल आहे फील करायचं आहे. पूर्ण कमरेला ट्विस्ट करून द्यायचं आहे. परत घ्यायचं आहे, अपोजिट साईड द्यायचं आहे. पूर्ण याच्यामध्ये आपलं टार्गेट एवढं पाहिजे की राईटकडून टर्न केलं की लेफ्टवाला लेग दिसला पाहिजे आणि लेफ्टकडून टर्न केलं की राईटवाला. पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसू द्या. याचे पण आपल्याला 10 काउंट करायचे. जर तुमच्या पोटाची कमरेची खूप फॅट आहे तर कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे. टाईमसुद्धा आपण लावला आहे. बघायचं आपल्याला 4 मिनिटामध्ये आपण किती वर्कआउट करू शकतो. जे लोक सांगतात की माझ्याकडे वेळ नाही आहे वर्कआउट करण्यासाठी, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. मोजून 10 काउंट करा. रिलॅक्स. नजर समोर. नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. जास्तीत जास्त जेवढी तुमची हाईट जास्त तेवढं अंतर जास्त कमरेतून खाली वाकायचं. अपोजिट हँड आणि अपोजिट लेग टच करा. हाताची पायाची बोटं टच होतं. कंटिन्यू हे 30 सेकंड करायचं आहे तुम्हाला. कमरेची, पोटाची, पायाच्या मांड्या कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्या शरीराची सुद्धा लवचिकता वाढते आणि रिलॅक्स. श्वास भरत वरती यायचं आहे. नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हात वरती घ्या, पोटाला दाब द्या, पाय वरती घ्यायचा. जास्तीत जास्त जर तुमच्या पोटावरती खूप फॅट आहे, पायाच्या मांड्या खूप मोठ्या आहेत, त्याच्यासाठी हा व्यायाम प्रकार अतिशय महत्त्वाचा आहे. कंटिन्यू 30 सेकंड करा रोज. जास्तीत जास्त पायावरती घ्या. आणि आपला पूर्ण शरीराचा व्यायाम होतोय. रिलॅक्स. नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही पायामध्ये 30 डिस्टन्स घ्यायचं आहे. कमरेतून खाली बसायचं आहे. प्रॉपर थाईजवरती ताण येऊ द्या. हात पण आपल्याला खाली पूर्ण वरती. याचे मोजून तुम्हाला 10 काउंट करायचे आहेत रोज. 2, 3, 4. जो काय थाईजवरती ताण येतो तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. याने प्रचंड प्रमाणात आपल्या पायाच्या मांड्यांवरती ताण येतोय, तो पूर्ण आपल्याला फील करायचं आहे. नेक्स्टमध्ये आपल्याला दोन्ही हातांनी नेकला पकडायचं आहे, पायावरती घ्यायचं आहे. नी आणि एल्बो टच करा, पोटाला दाब द्या. हे पण कंटिन्यू तुम्हाला 30 सेकंड करायचं रोज करताना. जास्तीत जास्त पायावरती घ्या, पोटाला दाब द्या. पोट कमी करण्यासाठी हे असं अतिशय महत्त्वाचं आहे. अजून सुद्धा आपले 4 मिनिटं झालेले नाही आहेत. बघा आपला किती व्यायाम झालाय. रिलॅक्स. आता आपल्याला कंटिन्यू 30 सेकंड जंपिंग जॅक करायचे आहेत. मॅटच्या मध्ये या, कंटिन्यू करा.
रिलॅक्स. नेक्स्ट मध्ये आपल्याला दोन्ही पाय उजव्या बाजूला घ्यायचे, दोन्ही हात डाव्या बाजूला जम्प करायचं. उजवीकडला भाग डावीकडे आला पाहिजे, डावीकडला उजवीकडे. फास्ट कंटिन्यू करा. 30 सेकंड. पूर्ण पोटाला कमरेला पीळ बसू द्या. ही आपली लास्ट एक्सरसाइज आहे. फक्त आपले 30 सेकंड उरले तर. रिलॅक्स. आता आपला 4 मिनिटाचा टाइम संपलेला आहे. आपण इतकं वर्कआउट 4 मिनिटामध्ये करू शकतो आणि आपण म्हणतोय की वर्कआउट करण्यासाठी वेळ नाहीये. पूर्ण आपला 4 मिनिटामध्ये शरीराचा व्यायाम होतोय. आपलं वजन सुद्धा लवकर कमी होतंय आणि आपल्या पूर्ण शरीराची लवचिकता वाढते. तुम्ही पाहता मी पूर्ण घामाने भिजले 4 मिनिटाच्या वर्कआउटमध्ये. तुम्ही सुद्धा झोपेतून उठल्या जेव्हा तुमच्याकडे वेळ असेल तेव्हा तुम्ही हे 4 मिनिटाचं वर्कआउट करा आणि दिवसभर फ्रेश राहा. आणि जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जाता जाता सबस्क्राईब करा. नंतर भेटू नवीन एका व्हिडिओ सोबत. धन्यवाद.